आधी औंधचा गजराज गेला, नंतर दक्षिण केदारचा सुंदर गेला आणि आता नांदणीची महादेवी माधुरी. बैलांच्या मदतीने शेती केली की पेटाला दम लागतो. गाईचे दूध काढले की पेटाला त्रास होतो. घोड्यावर बसून रपेट मारली की पेटाच्या पाठीत दुखतं. पण कत्तलखान्यातून वाहणारे रक्ताचे लोंढे मात्र पेटाला दिसत नाहीत. यांना शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची संस्कृती दिसत नाही. यांना दिसते पैसेवाल्यांची पंचतारांकित पशु सहिष्णुता. अंबानींच्या पोराची हौस भागवण्यासाठी रखेल न्याय व्यवस्था आज पैसा आणि संपत्ती समोर नाचताना दिसली. पेटा ही प्राण्यांच्या हक्कासाठी काम करणारी संस्था आहे म्हणे. मग त्यांना भटके, मांजर, कुत्रा, गाई वगैरेंची काळजी नाही आहे का? ते नगरपालिकेचं काम आहे. पेटाच्या गोशाळा आहेत का? नाही, ते मंदिरांचं काम आहे. मग पेटा काय काम करते? रंगपंचमीमध्ये प्राण्यांच्या वरती रंग टाकू नका, दिवाळीत फटाके फोडू नका, प्राणी घाबरतात, अशी पोस्ट करण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे देते. तेच सेलिब्रिटी नंतर वेगवेगळे पक्षी खाताना दिसतात. पेटाला दिवाळी आणि रंगपंचमीला प्राणी घाबरतात यांची काळजी आहे, पण ईदला ते ठार होतात यावर पेटा काय करते? म्हणजे काहीच करत नाही. पण जेव्हा काही करायची तेव्हा मार खाऊन गप्प बसावं लागतंय. आता पेठाला मठातील हत्ती म्हणजे पीडित वाटतात. त्यांनी महाराणांच्या चेतकाला, छत्रपतींच्या अंबारीला आणि दत्तगुरूंच्या गायींना पण पीडित आणि अत्याचारग्रस्त ठरवलं असतं. प्राणी हे पाळीव असू शकतात यावर कोणाला आक्षेप असेल तर सर्वात आधी जगातील सर्व प्राणी साहित्य बंद करून दाखवा. मारून खाणं म्हणजे फ्रीडम आणि चॉईस, आणि प्रेमाने पाळणे म्हणजे अत्याचार, हे जमणार नाही. अशीही पेटाचे नियम आहेत. मग आता माधुरीच्या बाबतीत सुद्धा हे पेटावाले हेच करतात. पण शेवटी कोल्हापूर आहे. ते म्हणतात ना की कोल्हापूरमध्ये प्रत्येकाला झुकावं लागतं. नाही झुकलं तर कोल्हापूरकर झुकवतात. त्यांनी पेटालाही झुकवलं आणि पेटाच्या सीईओंना सुद्धा झुकवलं. आता माधुरीला आणणं ही आपली जबाबदारी आहे. माधुरी आपली आहे, होती आणि कायमस्वरूपी माधुरी आपलीच राहणार.